हॅलो फ्रेंड्स, चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। येणारं वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय आनंदाचं जावो आणि ह्या वर्षात तुम्हाला अनेक चांगले चित्रपट पाहायला मिळोत हीच इच्छा। बाय द वे, ह्या व्हिडिओमध्ये मी अशाच 5 चित्रपटांबद्दल बोलणार आहे जे येणाऱ्या वर्षात म्हणजे 2025 मध्ये लोकांचं मनोरंजन करणार आहेत। तर लगेच सुरू करूया। अभी मजा आएगा ना भिड़ो। सो फ्रेंड्स, वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला गेम चेंजर नावाची फिल्म बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये रामचरण हा जो साऊथचा फिल्म ऍक्टर आहे तो एका मध्यवर्ती भूमिकेत असणार आहे। असंही म्हटलं जातं की रामचरणचा याच्यामध्ये डबल रोल असू शकतो। हा एक पॉलिटिकल ड्रामा असणार आहे ज्याचा ट्रेलर नुकताच रिलीज केला गेलाय आणि ट्रेलर बघितल्यानंतर ही एक ग्रँडर फिल्म असेल हे नक्की, कारण या फिल्मचं बजेटही 450 करोड सांगितलं जात आहे। बाय द वे, ह्या फिल्म मधल्या फक्त 5 गाण्यांसाठी 50 कोटी रुपये खर्च केले गेलेत असंही म्हटलं जाते। त्यामुळे आपल्याला स्क्रीनवर एक ग्रँडर स्टोरी पाहायला मिळणार आहे हे शुअर आहे। बाय द वे, वी आर ऑल्सो एक्सपेक्टिंग याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग स्टोरी देखील असेल, कारण एस शंकर जेव्हा कुठलीही फिल्म करतात त्यांच्या फिल्ममध्ये एक इंटरेस्टिंग स्टोरी असतेच आणि पॉलिटिकल ड्रामा हा त्यांचा एक आवडीचा विषय असंही म्हटलं जाते। त्यामुळे ह्या फिल्मकडनं खूप अपेक्षा असणार आहेत। बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सुद्धा या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे। नेक्स्ट फिल्म ज्याची प्रेक्षक अतिशय आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे विकी कौशल स्टारर छावा, जी आधारित आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर। या फिल्मचा जेव्हा टीजर रिलीज केला गेला थिएटरमध्ये, लोक खूप जास्त एक्साइट झाले होते, कारण विकी कौशलचा तो अवतार, तो लुक आणि त्याचा स्क्रीनवरचा प्रेझेन्स बघून लोक भारावून गेले होते। लोकांना खूप वाटत होतं की लवकरात लवकर ही फिल्म रिलीज व्हावी, पण अनफॉर्च्युनेटली पुष्पाच्या एंट्रीने या फिल्मची रिलीज डेट पोस्टपोन केली गेली, जी असं म्हटलं जातं की आता 14 फेब्रुवारीला रिलीज होईल। यावर मेकर्सने अजून ऑफिशियल कन्फर्मेशन दिलेलं नाहीये, पण असं प्रेडिक्ट केलं जातं की 14 फेब्रुवारी ही डेट असू शकेल छावा रिलीज होण्याची। बाय द वे, या फिल्ममध्ये विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना एका इंटरेस्टिंग आणि विशेष लुक मध्ये दिसतोय। त्याच्या लुक बद्दलही खूप बोललं जाते। शिवा गया पर अपनी सोच जिंदा छोड़ गया। त्यामुळे ओव्हरऑल छावासाठी लोक खूप जास्त एक्साइटेड आहेत आणि या फिल्मचं दिग्दर्शन केलंय मिनी फेम लक्ष्मण उतेकर यांनी। याच लिस्ट मधील नेक्स्ट फिल्म म्हणजे फिल्म फतेह, ज्याचा ट्रेलर ऑलरेडी रिलीज झालाय आणि मी त्या ट्रेलर बद्दल माझ्या रिव्ह्यू सेक्शन मध्ये खूप काही बोललोय। तुम्ही एकदा तो व्हिडिओ नक्की चेक करा। पण सांगायचं झालं तर एक ऍक्शन पॅक्ड फिल्म ज्यामध्ये सोनू सूद एका मध्यवर्ती भूमिकेत आपल्याला दिसतोय। आणि हो, या फिल्म मधलं ऍक्शन, या फिल्मचा बॅकग्राऊंड म्युझिक, एव्हरीथिंग इज सो अपीलिंग। ऑल्सो याची स्टोरी एका ट्रू इव्हेंटवर आधारित आहे, त्यामुळे ती बघायलाही खूप छान मजा येईल। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे सोनू सूद पहिल्यांदा डिरेक्शन करणार आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बॉक्स ऑफिसवर या फिल्मला सक्सेसफुल करतील असं तरी ट्रेलर पाहून वाटतंय। त्यामुळे अगेन ह्या फिल्म बद्दल सुद्धा खूप जास्त एक्साइटमेंट आहे। चला तर बोलूया पुढच्या चित्रपटाबद्दल, सनी देओल स्टारर जाट। गदर 2 हिट झाल्यानंतर सनी देओल पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलेला दिसतोय, त्यामुळे त्याने अनेक ऍक्शन फिल्म साईन केल्यात असंही म्हटलं जातंय आणि त्यापैकीच एक फिल्म म्हणजे जाट। बाय द वे, ही एक मास फिल्म असणार आहे ज्यामध्ये अगेन खूप ऍक्शन, ड्रामा, एंटरटेनमेंट, लोकांसाठी मसाला असणार आहे। अगेन गदर 2 पाहिल्यानंतर आता जाट मध्ये आपल्याला काय वेगळं पाहायला मिळणार यासाठी लोक एक्साइटेड आहेतच। बाय द वे, ह्यामध्ये आपल्याला सनी देओल सोडून रणदीप हुडा आणि आपला मराठमोळा उपेंद्र लिमये सुद्धा दिसणार आहे। ही फिल्म आपल्याला भेटायला येणार आहे एप्रिल महिन्यात। आणि ह्या लिस्ट मधली शेवटची फिल्म म्हणजे मास फिल्मचा बादशाह भाईजान, जो घेऊन येतोय सिकंदर, तोही ईदच्या शुभमुहूर्तावर। त्यामुळे सल्लूभाईचे फॅन हे ऑलरेडी एक्साइटेड आहेत। आणि हो, जसा ह्याचा टीजर रिलीज झाला, सोशल मीडियावर, युट्यूबवर अनेक करोड व्ह्यूज घेतलेत। त्यामुळे आता कधी एकदा ते रिलीज होऊन भाईजानला स्क्रीनवर बघतोय असं झालंय प्रेक्षकांचं। पण भाईजान येणार आहेत ईदच्या शुभमुहूर्तावर। अगेन हा एक बिग बजेट प्रोजेक्ट असणार आहे, 400 करोड रुपये याची प्रोडक्शन व्हॅल्यू आहे असंही म्हटलं जातंय। प्लस AR मुरुगदास, ज्याने गजनी सारखी फिल्म केली आहे, तो या फिल्मचं दिग्दर्शन करणार आहे, त्यामुळे आणखीन अपेक्षा वाढलेल्या आहेत। त्यामुळे हा एक भाईचा कमबॅक असेल असंही म्हटलं जातंय। सो अगेन लॉट ऑफ एक्साइटमेंट ऑन दिस फिल्म। सो लेट्स सी जेव्हा फिल्म रिलीज होते त्याला काय रिव्ह्यूज येत आहेत आणि त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूच। सो फ्रेंड्स, ही होती 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या 5 फिल्मची लिस्ट। मी ह्या व्हिडिओचा पार्ट 2 देखील करणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला आणखी थोड्या फिल्म बद्दल माहिती देणार आहे ज्या 2025 मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत। सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, भेटूया लवकरच। तोपर्यंत स्टे ट्यून्ड।